मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथून लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे आमरण उपोषणाला निघाले आहेत। त्यांचा बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला। अहमदनगर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले पाथर्डी तालुक्यामध्ये मनोज जरांगे यांचे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले। प्रत्येक गावात फुलांचा वर्षाव करत महिला भगिनी आणि बांधवांनी त्यांचं स्वागत केलं। पदयात्रेमध्ये सामील झालेल्या बांधवांसाठी ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मराठा बांधवांसह इतर समाजामधील बांधवांनी पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या बंधूंसाठी जेवणाची व्यवस्था केली होती। हे विशेष। सरकार या मराठा समाजाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं पाथर्डी तालुक्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांनी आपली मनोगत व्यक्त केलं। त्या मुळामध्ये माननीय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून जी भूमिका घेतली की आरक्षण द्यावं आणि या बाबतीत सुरुवातीला त्यांनी उपोषण सुरू केलं। हा प्रश्न सोडविण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारने प्रयत्न करायला पाहिजे होते ते योग्य प्रयत्न न केल्याने आजचा हा दिवस उगवलेला आहे। जरांगे पाटलांनी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वेळोवेळ 30 दिवसाची मुदत 20 दिवसाची मुदत वाढवत दिली आणि राज्य सरकारने चुकीच्या दिशेने हे आंदोलन हाताळलं। त्याचा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागतोय। जरांगे पाटलांनी समर्पित आणि त्यागाच्या भावनेनं एका मुद्द्यावरती प्रामाणिकपणानं प्राणांतिक उपोषण केलं आणि म्हणून सर्वसामान्य माणसं केवळ मराठा नव्हे तर बहुजन समाजातले इतर समाजातले पक्ष लोक सुद्धा आज या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आहेत। मुद्दा आरक्षणाचा एखाद्या वेळेस वादाचा भेदाचा ज्याच्या त्याच्या नजरेत असेल, पण एक सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजाच्या मुद्द्यावरती प्रामाणिक भूमिका घेतो त्यावेळेस सरकारने ह्या भावनांची दखल घ्यायला पाहिजे होती। ती घेतली नाही आणि आज त्याचा परिणाम म्हणून आज लाखोच्या संख्येनं आज मुंबईच्या दिशेने निघतात। हे सरकारचं अपयश आहे, हे तर नक्कीच। तर या पदयात्रेमध्ये अनेक बांधव सामील झाले असून एक मराठा बांधवांनी हनुमानाचे वेश धारण करत पदयात्रेमध्ये सामील झाला आहे। जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर सरकार श्रीलंका दहन करू असं आवाहन या हनुमान रूपी कलाकारांना दिलं आहे। रामाने जसं हनुमंताला पाठवलं लंका दहन करण्यासाठी सीता शुद्धी करण्यासाठी तसं आरक्षण जरांगे पाटलाचा दूत मी म्हणून तसं आरक्षण मिळवण्यासाठी मी मुंबईला आपण सगळेजण चाललेलो आहोत। नाही मिळालं तर त्या तोपर्यंत तिथून हलणार सुद्धा नाही। सरकारची लंका जाणार आहे, लंका जाणार त्या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहे। मराठा आरक्षण यात्रा ही अहमदनगरमध्ये रात्रीनगर शहरामधील 12 बाबळी या ठिकाणी मुक्कामाला आली असून सोमवारी सकाळी पुण्याकडे रवाना होत आहे। पदयात्रेदरम्यान कोणतेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। तसेच विविध ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे। आज श्री मनोज जरांगे पाटील यांची जो पायी यात्रा आहे ते आपले हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी आता खरवंडीला ते पदयात्रा आहे, त्याच्यामध्ये आपलं जे पोलीस प्रशासन आहे सजग आहे। ठिकठिकाणी आपण लोकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण ते बॅरिकेटिंग वगैरे केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जे सामान्य जनता आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांची दक्षता आम्ही घेतलेली आहे। कसा पोलीस बंदोबस्त आहे, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे? आपण जे ठिकठिकाणी जे रूटमध्ये जे आपले मोठे गाव आहे आणि जे कसबे आहे तिथे आपण पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। ते पोलीस बंदोबस्त बेसिकली आपण ट्रॅफिक जो आहे ट्रॅफिकच्या कंजेशन होऊ नये आणि कोणाला जे लोक इकडे तिकडे जात आहे त्यांना काही गैरसोय त्यासाठी ठेवलेला आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक तोरात, अहमदनगर।